महेंद्र थोरवे यांची आमदारकी धोक्यात, सुधाकर घारे यांची उच्च न्यायालयात याचिका, 18 फेब्रुवारीला याचिकेवर सुनावणी. कर्जत विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्याकडून शिंदे गटाचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवडणूक विजयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतल्याने महेंद्र थोरवे यांची आमदारकी धोक्यात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान या प्रकरणी 18 फेब्रुवारीला उच्च न्यायालयात सुनावणी आहे. महेंद्र थोरवे यांनी खोटा अपप्रचार, भ्रष्टाचार, डमी उमेदवार उभे करून चुकीच्या तसेच भ्रष्ट पद्धतीने निवडणुकीमध्ये निसटता विजय मिळवला आहे. महेंद्र थोरवे यांचा विजय कर्जत खालापूरमधील जनतेला मान्य नाही. महेंद्र थोरवे यांच्या विरोधातील खोटा अपप्रचार, भ्रष्टाचार, दादागिरी, डमी उमेदवार याबाबतचे सर्व पुरावे जमा करून सुधाकर घारे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने पुरावे तपासून याचिका दाखल केल्याने शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांची आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान या प्रकरणी 28 फेब्रुवारीला उच्च न्यायालयात सुनावणी असून महेंद्र थोरवे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.